आणि अशा पद्धतीने आपण पाहताय तर अभिजितचा पहिला निर्धाव चेंडू अगदी 2-4 पावलांचा रनअप, त्यानंतर टाकली जाणारी गोलंदाजी, बॅटची एज, पहिला डॉट आणि त्यानंतर इथे झेल, फलंदाज झालाय फेल. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमला पहिला झटका. गिवले आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय, ज्यांचं मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आम्हाला लाभतंय. आपलं मनापासून धन्यवाद. अशाच पद्धतीच्या मदतीची अपेक्षा आम्ही सातत्यानं करतोय. निश्चित पहिला झटका मिळालाय बॅटिंग करणाऱ्या ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या टीमला. बिग विकेट बिग लॉस. फलंदाज माघारी परतलाय महेश, स्वतःचं खातं न खोलता मैदानाच्या बाहेर येतोय. चांगली गोलंदाजी, फिरकीचं आक्रमण शिवतेज नावे टीमसाठी. अनुभवी गोलंदाज अभिजित गोलंदाजी मार्कवरती, पहिल्या बॉलवरती डॉट, त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट मिळतीये. पहिल्या 2 चेंडूंवरती कमांड राहिली अभिजितची. चला, बरोबर 1:44 मॅच चालू झाली आहे. आपल्याला वेळ सुद्धा पाळणं गरजेचं असेल. अभिजित राईट आर्म ओव्हर द विकेट. रोशनसाठी इथे सुद्धा संधी, बॅटची एज लागली होती, मागे चाललाय चेंडू, लॉंग स्टॉप एंडला, पाठलाग करून अडवला जरूर जातोय. मात्र इथे आपण पाहिलं तर धोक्याची घंटा होती रोशनसाठी. बॅटिंगसाठी मैदानावरती आलाय. पहिल्याच बॉलवरती मोठा धमाका करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे आपण पाहिलं तर बॅटचा मोठा हिस्सा लागला. त्यानंतर विकेटच्या मागे चेंडू जातोय. विकेट किपरच्या मागे चेंडू ड्रॉप झाला, 3 फिल्डरच्या बरोबर मधोमध, आणि त्यानंतर इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. ज्या चेंडूवरती असं वाटलं होतं विकेट मिळेल त्या चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 धावा येत आहेत. श्री गणेशा झालाय बॅटिंग करणाऱ्या ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या टीमचा. अभिजित हा चेंडू सुद्धा सुंदर टाकलाय, खाली ठेवलं, थोडंसं आतमध्ये घेत असताना फलंदाज अक्रॉस द बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही आणि हा डॉट. पहिल्या षटकात आपण आहोत. अभिजित ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमसाठी रोशनवरती जिम्मेदारी मोठी. इथे त्यानं फटका खेचलाय, हवेत लटकलाय, झेल सीमारेषेच्या जवळ सुंदर टिपलाय आणि मोठा मासा गळाला लागलाय. मैदानात वाघाची शिकार, रोशन तंबूच्या आश्रयाला. पहिल्या षटकावरती आपण पाहताय तर चांगली कमांड अभिजितची अद्यापर्यंत आपण पाहू शकताय. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलंय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आपण आहोत. डॉट विकेट, 2 डॉट विकेट, अशा पद्धतीचा अनालिसिस तुम्हाला पाहायला मिळतंय. 2 विकेट त्यानं मिळवल्या, धावा सुद्धा बनवण्यापासून वंचित ठेवलंय. चांगली गोलंदाजी अभिजितच्या माध्यमातून आपण पाहिलं तर विध्वंसक मारा अगदी सुरुवातीलाच पॉवर प्लेच्या पहिल्या षटकावरती नियंत्रण राहिलंय शिवतेज नावे. अभिजित बॅटची एज लागली, प्लेड ऑन होता होता वाचलाय. शॉट फाईन लेग वरती अडवलं, डॉट आला. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धाकड मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 2 धावा ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण पाहताय फक्त 2 धावा. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आपण पाहू शकताय बरोबर 1:48 झालेली आहेत. 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक तुम्ही कंप्लीट केलं. वेळेची काळजी घेत राहा. निश्चित आपण पाहाल तर वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. आज मेगा फायनल सुद्धा खेळवायची आहे. एक सेमीफायनल होईल, त्यानंतर मेगा फायनलची मॅच सुद्धा आपल्याला लख प्रकाशात कंप्लीट करायची आहे. याची काळजी घ्या. वातावरणाचा जर तुम्ही विचार करताय तर अगदी ढगाळ वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या 2-3 दिवसामध्ये ॲटमॉस्फिअर पूर्ण चेंज झालंय. इथे स्लॉग स्वीपचा अंदाज, फटका दमदार, गोलंदाजीसाठी आशिष आलाय आणि त्याचं स्वागत केलंय षटकारानं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. सिक्सर.
चांगला फटका, पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. बॅटिंग करत असताना प्रवीण नॉन स्ट्राईक एंड वरती बराच वेळ उभा होता. यावेळी स्ट्राईक मिळाली आणि पहिल्याच बॉलवरती त्यानं एअर स्ट्राईक केलाय. आशिष देशमुख गोलंदाजी मार्क वरती, जेन्युइन ऑलराऊंडर, या अगोदरच्या मॅचचा हिरो राहिलाय. मॅन ऑफ द मॅच म्हणून किताब गौरवण्यात आला. या मॅच मध्ये सुद्धा निश्चित आपण पाहताय तर त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर असतील. कमबॅकची गरज. इथे सुद्धा जागेवर टो लावलाय, एक घुटना वाकवला आणि पुन्हा एकदा प्रवीणनं हा षटकार दाखवला. सिक्सर. दोन मोठ्या फटक्यानंतर इथे मात्र चर्चा करण्यास भाग पाडलं, विचार विनिमय करण्यास भाग पाडलं. सुधीर येत आहेत, सल्ला देत आहेत. इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आशिषसाठी मोठा प्रश्न उभा राहिलाय, यक्ष प्रश्न. या यक्ष प्रश्नाचे उत्तर शोधण्यात माहीर खेळाडू आहे. निश्चितच मैदानावरती त्याला कमबॅक करावं लागेल. पहिल्या षटकात फक्त 2 धावा, त्यानंतर प्रवीणचे 2 षटकार. मॅच मध्ये कमबॅक झालंय. इथे सुद्धा समोर स्टेट डाऊन द ग्राउंड चांगली फिल्डिंग तिथे सीमारेषेवरती झाली. एकमेकांमध्ये रिले करत असताना चेंडूला अडवलं, फेकलं. 2 धावा येत आहेत. 2 धावा संघासाठी इथे वाचवल्या. एकंदरीत आपण पाहताय स्कोरबोर्ड पुढे जाऊन पोहोचलं ते 16 वरती. या षटकामध्ये 14 आल्यात, पहिल्या षटकात 2 आल्या. इथे दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. गोलंदाज आशिष आणि आशिष वरती काउंटर अटॅक केलाय. ज्या आशिषने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये केली. वेगवान गोलंदाज आहे. समोर ड्राईव्ह केलंय, सिंगल कंप्लीट. आदित्य चेंडूला अडवत असताना नक्कीच आपण पाहताय तर थोडंसं फंबल झालं होतं, मात्र बरोबर चेंडू पर्यंत पोहोचला, पकडलं, फेकलं. इथे एकच धाव मिळेल. सिंगल एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड वेगानं पुढे चाललंय 17 वरती. खतरा उभा राहिलाय प्रवीणच्या रूपानं. त्याला साथ देण्यासाठी सनी आलाय. सनी सुद्धा चांगला खेळ मैदानात साकारतोय, ज्यानं या अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला. अष्टपैलू खेळाडू. 2 चांगल्या खेळाडूंच्या दरम्यान हा सामना तुम्हाला इथे एन्जॉय करायला मिळेल. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न गरज होती का हा प्रश्न विचारला जाईल. इथे एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. सिंगल एकेरी धाव इथे येते. या एक धावेच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 18 वरती. 18 धावा इथे धावफलकावर आहेत. षटक दुसरं ओव्हर नंबर 2 मध्ये. आशिषचा हा चेंडू चांगला आहे. कमबॅक झालंय. 2 सुरुवातीच्या षटकारानंतर आशिषनं कमबॅक केलं. ज्यासाठी त्याची ओळख आहे ती ओळख त्यानं दिली आहे. निश्चित 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाल्यात 18. बॅटिंग करतायत ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. ओव्हर नंबर 2 फिनिश. 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात 18. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात केली जाईल. तिसरं षटक इथे चालू होतंय. आपण पाहताय कॉम्बॉक्स एंड कडनं सुरुवातीची 2 षटकं आपण पाहिली. त्यानंतर इथे नावेगाव एंड कडनं षटक चालू होतंय. षटक क्रमांक 3 गोलंदाज गोलंदाजी मार्कवरनं तुषार, ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय. तुषारला इथं मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे बॅट फिरवली आहे, व्यवस्थित बॅटवरती नाही येत. स्क्वेअर लेगला चाललाय, डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग, थ्रो आला, सिंगल, एकच धाव इथे मिळेल. चांगलं क्रिकेट. पहिल्या षटकात 2 धावांचं षटक, त्यानंतरच्या दुसऱ्या षटकावरती 16 धावा आल्या. त्यानंतर हे तिसरं षटक जर आपण पाहिलं तर निश्चित सुरू झाले. पहिल्या बॉलवर सिंगल आली. गोलंदाज गोलंदाजी करतोय तुषार. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन तयार होतोय प्रवीण, ज्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा. स्ट्राईक वरती तयार ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या टीमसाठी. इथे स्लॉक स्वीप, घुटना टेक और ये सिक्सर देख, फटका दमदार षटकार.
स्कोरबोर्ड वरती मोठी हालचाल झाली आहे. 25 झाल्या 25. पहिल्याच बॉलवरती स्वागत, आशिषचं स्वागत सुद्धा षटकारानं केलं होतं. इथं सुद्धा स्वागत केलंय प्रवीण. जसा स्ट्राईक वरती आलाय स्वागत केलं गोलंदाज तुषारचं. तुषारला मात्र इथून हुशारीनं गोलंदाजी करावी लागेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे हा सुद्धा कदाचित फुलटो चेंडू मिस केलाय. फुलटो चेंडू मिस केलाय तो प्रवीणनं. आणि बॅटिंग टीम रिव्ह्यू, अंपायर डिसिजन, इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅट्समननं हा रिव्ह्यू कॉल केलाय. तिसरे पंच आम्हाला जोडले जातील. थर्ड अंपायर, तिसरे पंच आपण या. थर्ड अंपायर वाईट बॉल चेक करायचा. दुधकर सर आपण या 2 मिनिटं. तिसऱ्या पंचांचा आपला लंच ब्रेक आहे आणि जेवायला गेले असल्या कारणानं मोठी कसरत या ठिकाणी जगदीश दुधकर सरांना करावी लागते. निश्चित आपण पाहताय तर दुपारचं सत्र आहे आणि काकडवाडाकरांनी आयोजन सर्व अगदी सुंदर केले, दमदार आयोजन केले. काकडपाडाकरांचं हे स्वप्न होतं आणि हे स्वप्न आज सत्यात उतरत असताना अतिशय दर्जेदार अंपायरिंग तुम्ही या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये पाहताय. तीनही पंचांचं आम्ही मनापासून कौतुक करतोय. जगदीश दुधकर सर, त्याचबरोबर प्रवीण विशे सर. 2 दिवस आपण बुटेरी सरांना पाहिलं. इट्स अ फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आणि अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी पंचांचा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाज थोडा शफल होता आणि या अनुषंगानं अंपायर डिसिजन इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटक क्रमांक 3, 4 षटकांची मॅच. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज तुषार हुशारीनं चेंडू टाकला. फुलटोच होता मात्र निश्चित आपण पाहताय तर डॉट. इथे फुलटोच, लोअर फुलटोच मिळतोय. समोर खेळतायत मिड विकेटच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडून फेक होते. सिंगल, एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. शांत ठेवलंय प्रवीणच्या पहिल्या षटकारानंतर. जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये थोडंसं शांत ठेवलं. एक डॉट आला, एक सिंगल आली. एकंदरीत या षटकातील अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि स्कोरबोर्ड वरती आपण पाहिलं तर 26-26. इथे सुद्धा बॅट वरती व्यवस्थित आला नाही, मिस टायमिंग होतोय. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं जवळ अडवलं, फेकलं आणि इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या मध्ये आपण पाहताय तर या 2 धावा अगदी सहजगत्या पूर्ण केल्या. 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर स्कोरबोर्ड 28 वरती जाऊन पोहोचतोय. 28. षटक क्रमांक 3, गोलंदाज तुषार. षटकातील 1 बॉल शिल्लक. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. इथे लॉफ्ट केलंय, फटका चांगला आहे, खाली क्षेत्र निवडलं. मिड विकेट बाउंड्रीला सलामी देत असताना चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. तीन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती 32 धावा. 3 षटक संपली. तीन षटकांच्या समाप्तीनंतर इथे पाहायला मिळतात 32 धावा. 32. शेवटचा आणि चौथं षटक या ठिकाणी चालू होतंय. प्रवीण सेट आहे. प्रवीण वरती जबाबदारी फार मोठी या मॅच मध्ये. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव दर्जेदार बॅटिंग या वेळेस अद्यापर्यंत राहिली आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज तयार. सागर. फिरकीचं जाळं इथून पसरण्याचा प्रयत्न. इथे सीमारेषेच्या जवळ चेंडू चाललाय, त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न यशस्वी केलाय. पकड फेक आणि त्यानंतर इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा पूर्ण होत आहेत.
अतिशय चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी सुधीर यांचा आपण पाहत आहे. अतिशय दर्जेदार यष्टीरक्षण, भरपूर वर्षांचा अनुभव, युवा यंग प्लेयर्सना सोबत घेऊन आणि अनुभवी खेळाडूंना बरोबर एकत्रित करून हा शिवतेज न्हावे संघ मैदानावरती उतरत असतो. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर दिनेशजी घरत साहेबांनी बांधलेला बंदिस्त केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय, ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. इथे सुद्धा चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. सिंगल एक धाव इथे कंप्लीट करतील, शांत ठेवतायत. चौथ्या षटकाचा खेळ चालू झालाय सागर गोलंदाजीसाठी आणि त्यानं 2 चेंडू टाकलेत. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडूंवरती 3 धावा खर्च केल्यात. इथे स्टेप आउट होऊन खेळलाय चेंडू हवेत, झेलसाठी धावतायत. झेल पकडला जाईल का हा प्रश्न आहे. तिथे चांगला झेल, जल्लोष, टाळ्यांचा कडकडाट आणि फलंदाज माघारी परततोय. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमला धक्का. चौथं षटक, शेवटच्या षटकात आपण आहोत आणि लास्ट ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर सागरनं गोलंदाजी चांगली केली आहे. 3 चेंडू फेकलेत, 3 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळाली आहे. उर्वरित 3 बॉलचा खेळ शिल्लक. धावफलकावरती आपण पाहताय तर बनवल्यात अद्यापपर्यंत 35-35. चला स्पीडअप करा. शेवटच्या षटकामध्ये आपण आहोत. इथे सुद्धा संधी, होम डिलिव्हरी, झेल पकडलाय आणि अजून एक फलंदाज माघारी परतलाय. तुचलमय आया, जयेश आउट. जय गावदेव खानिवरे आणि जय गावदेव जांभूळवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. मान्यवर नंदूभाऊ म्हारसे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तत्पूर्वी हा शेवटचा 2 चेंडूंचा खेळ पूर्वार्धातील शिल्लक आहे. सागर मात्र मैदानावरती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करत असताना 2 विकेट टिपल्यात. इथे सुद्धा स्लोवर वन पायावरती आलाय. कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता टाकली जाणारी गोलंदाजी आणि आलाय हा अजून एक फलंदाज माघारी. धावबाद. शेवटच्या षटकाचा हा खेळ. या ठिकाणी शेवटच्या षटकातील आपण पाहिलं तर लास्ट बॉल धावफलकावरती स्थिरावलेलं स्कोर कार्ड 35 या आकड्यावरती. शेवटचं षटक, शेवटचा चेंडू इथे पाहायला मिळेल. गोलंदाज सागर गोलंदाजी मार्कवरनं, स्ट्राईक वरती बॅट्समन तयार. इथे फिरून मारलाय, लेग ब्रेक होता आणि निश्चित आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने त्यानं जज केलं. वेट अँड वॉच, फटका खेचला, त्यानंतर इथे विकेट आली आहे. 4 षटकांचा पूर्वार्ध या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत बनवल्या त्या 36 धावा आणि 37 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. 37 टू विन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. खानिवरे आणि जांभूळवाडी. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडला जातोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. द्वितीय फेरीचा अजून एक मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना जांभूळवाडीनं या आजच्या दिवसाचा उच्चांक त्यांनी बनवला होता. जबरदस्त बॅटिंग केली होती. त्यांच्या विरोधात फाईट करतील टीम खानिवरे. दोन्ही संघाच्या
कॅप्टनच्या दरम्यान आपण टॉस करतोय. नंदूदादा मारसे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण करूयात. चला जांभूळवाडी टीमचे कॅप्टन या. दुसऱ्या फेरीचा हा सुद्धा सामना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. नाणेफेक होतीये. खानिवरे विपक्ष जांभूळवाडी. जय गावदेव जांभूळवाडी, जय गावदेव खानिवरे या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल. नंदूदादा मारसे यांच्या शुभ हस्ते टॉस. जांभूळवाडीचा कॉल, टेलिस कॉल आणि हेड येतोय. नाणेफेक जिंकली आहे खानिवरे टीमनं. दादांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय, काय निर्णय घेतोय? फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. नक्कीच 4 षटकांची मॅच. सकाळचा सामना जिंकल्यानंतर कॉन्फिडन्स वाढला असावा. समोरच्या संघाला किती धावापर्यंत रोखशील? त्यांनी उच्चांक बनवला आजच्या दिवसातील धावांचा. 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल. कुठल्या गोलंदाजांवरती विश्वास आहे? अविनाशवरती विश्वास. आणि समोरचा कुठला फलंदाज टार्गेट असेल? फलंदाज नावच नाही. नक्की जांभूळवाडीशी कधी मॅच झाली आहे का? नाही. सामना नवीन आणि नवा कोरा सामना आम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. द्वितीय फेरीच्या मॅचसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. जांभूळवाडी टीमला बॅटिंग करायची आहे. मित्रा, टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? आणि आता बॅटिंग करायची आहे, तू खुश आहेस का? खुश तर आहेस. टॉस जिंकला असता तरी बॅटिंगच केली असती. टॉस जिंकला असता तरी बॅटिंग केली असती. मगाच्या मॅचमध्ये भरपूर धावा तुम्ही बनवल्या. या मॅचमध्ये सुद्धा बनवाव्या लागतील. खानिवरे संघ भरपूर यंगस्टर प्लेयर त्या टीममध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांची मॅच. इथं कसं वाटलं खेळताना आणि संपूर्ण आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला खानिवरे टीमनं आणि नक्कीच फिल्डिंग स्वीकारली आहे. जांभूळवाडी टीमला बॅटिंग करायची आहे. काय नाव? अभिजित हिंदूराव दादांच्या वतीनं सार्थकनं जो झेल टिपला त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नंतर सार्थक या नंतर घेता का? घेऊन जा ये. अभिजित हिंदूराव यांच्याकडनं सार्थकसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज होतं. मित्रा, कव्हर करा. शाबास सार्थक. आणि नक्कीच अशाच पद्धतीचा खेळ तुझा आम्हाला सातत्यानं मिळू दे. आणि जाऊया त्या ठिकाणी सोनावळे सर आपल्यासोबत. धन्यवाद. या मुख्य मंचकावर महेशजी कडाव मानिवलीवरून या ठिकाणी उपस्थित आहे. करण घोरट, योगेशजी गागस आणि प्रथम महेशजी कडाव यांचं स्वागत करण घोरट यांच्या शुभ हस्ते. त्याबरोबर शंकरजी म्हाडसे यांच्या शुभ हस्ते. अभिजितजी हिंदूराव यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. याबरोबरच योगेशजी गागस महाराष्ट्र पोलीस सुमित माडसे आपल्या शुभ हस्ते गोड सन्मान केला जाईल. योगेशजी गागस. काही क्षणात सामन्याला होईल सुरुवात. 37 धावांची गरज आहे. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि त्या ठिकाणी टायमर लावला जातोय. 2:08 मिनिटे झालीत. सामन्याला होते सुरुवात. वसंतजी रसाळ यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. 3-1 लेट्स प्ले. पहिला चेंडू लेग स्लिप मध्ये, कोणती धाव नाही. स्वप्नीलजी भोईर, छगन गागस आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते स्वप्नीलजी भोईर यांचा शुभ सन्मान करायचा. पहिला चेंडू पॅडवर आदळला, मात्र कोणती अपील वगैरे नाहीये. लेग स्लिप मध्ये चेंडू गेलाय, कोणती धाव नाहीये. ज्यावेळी तेज तर्रार यष्ट्यांच्या मागे जबरदस्त कलेक्शन. 2 डॉट. 24 चेंडू 37चं आव्हान घेऊन आदित्य आणि अभिजित मैदानाच्या आतमध्ये. आता पहिले 2 चेंडू जर पाहिले तर त्या ठिकाणी डॉट. नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून हे समालोचन करायला मिळते ते आमचे सोमनाथ काळे. धन्यवाद सर. दरम्यान चेंडूला मिड विकेटच्या
दिशेने खेळलाय. वन बाउन्स ओव्हर दी बाउंड्री ड्रॉप. 4 धावा. पंच शिरवली यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर जगनदादा गागस यांच्या शुभ हस्ते. हॅलो. 4 धावा दरम्यान चौकार वसूल केलाय. यावेळी चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय. तिसरा डॉट. 4 धावा सोडल्या तर 4 चेंडूंवर आल्यात फक्त 4. सनी गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतोय. स्वप्न पाहिले आज फक्त क्वालिफाय नाही व्हायचं तर आज पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी घेऊन जायचंय. अभिजितजी हिंदूराव यांचं देखील शुभ सन्मान होतोय. कट केलाय कव्हरच्या डोक्यावरून. चेंडू चाललाय सीमा रेषेकडे. पाहूया काय घडतंय. चेंडू निघून गेलाय सीमा पार. चौकार. एकोणीस चेंडू शिल्लक आहेत. यावेळी पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू चाललाय. डीप मधून शतरक्षक आलेत. एक सिंगल आली आहे. 9 आल्यात पहिल्या षटकामध्ये. षटक क्रमांक 1 समाप्त. पॅव्हिलियन एंड. सनी पहिलं षटक पूर्ण करतोय. 3 डॉट आणि 3 चेंडूंवर 9. काही क्षणातच दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. दुसरा षटक कोण घेऊन येतो पाहूया. प्रवीण. खरं तर मुरबाड आणि मुरबाड तालुक्याचं ग्रामीण टेनिस क्रिकेट डिसिप्लिन त्याचबरोबर नियमावली अतिशय काटेकोरपणे पाळली जाते. क्या बात आहे. बहारदार जबरदस्त स्पर्धा. ज्याच्या बॅट मधून 26 धावांची बहारदार खेळी पहिल्या इनिंग मध्ये पाहिली आहे तो प्रवीण. गोलंदाजी मार्कवर जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्याचा नंबर खरं तर आपल्या जर्सीवर. सुरुवातीला स्लो नंतर वेग घेऊन हा चेंडू रिलीज केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल आली आहे. किशोरजी पांडुरंग गायकवाड उद्योजक यांचं शुभागमन झाले. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. पहिला चेंडू होता खेळलाय त्या ठिकाणी मिड विकेट ऑन साइडला. धावकरी हाताचा आदित्य अजून मला वाटतं एकही चेंडू फेस केला नाही. पहिला चेंडू फेस करेल या इनिंग मध्ये. धावफलकावर 10. अजूनही 27 ची गरज. चेंडू शिल्लक आहे 17. 17-27. नेक्स्ट बॉल. दुसऱ्या षटक मार्गस्थ पॅव्हिलियन एंड. हो मोठा फटका खेळायचा होता मात्र एज झाली आहे त्या ठिकाणी. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फाईन झोन मध्ये एक सिंगल दिली जाते. आदित्यच्या बॅट मधून एक सिंगल आली आहे. ऑफ द मार्क झालाय. नॉन स्ट्रायकर इनला येऊन थांबलाय आणि अभिजितची बॅटिंग एन्जॉय केली जाईल का. कारण अभिजितच्या बॅट मधून 2 चौकार 2 सिंगल अशा 10 धावा आल्यात आतापर्यंत. 7 चेंडूंचा सामना केलाय. डॉट चेंडू खेळले त्यामध्ये 3. 4 चेंडूवर त्या 10 आहेत मात्र एकूण काउंट केले जातील. गोलंदाजाची जर बॉलिंग ऍक्शन आणि जर रन पाहिला तर एक वेगळा आहे आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतोय. झेल त्या ठिकाणी संपला खेळ. अभिजित बॅक टू द पॅव्हिलियन. कधी
सूर्य आभाळा मागे जातोय तर कधी बाहेर. चला अभि जातोय अभिजितची जागा घ्यायला. गोलंदाजी मागू प्रवीण. पहिले 3 चेंडू पाहिले तर फक्त 2 धावा खर्च केल्यात. एक बहुमूल्य विकेट ब्रेक थ्रू दिलाय अभिजितला, माघारी धाडलंय. आव्हान थोडं कठीण करण्याचा प्रयत्न. 11 आल्यात आतापर्यंत. 9 चेंडूंमध्ये 11 धावा आल्यात. 15 चेंडू शिल्लक. कट केला. 26 ची गरज असताना कव्हर मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येतील. मागे 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 पाठवलंय. एकच घेतली आहे. मी म्हणतो खेळाडूवर दडपण टाकणं गरजेचं आहे, दबाव टाकणं गरजेचं आहे. दबावात कामगिरी बऱ्याचदा खराब होतीये. मग तो दबाव टाकता येत नाही अजूनही न्हावे टीमला. टीम ब्राईट ब्रदर्स आंबेगाव प्रथम फलंदाजी केली आहे. धावफलकावर 36 लावल्यात. मी तर म्हणतो पहिल्या षटकात चांगल्या धावा आल्या होत्या, नंतरची 3 षटकं खूप चांगली हाताळली गेली टीम न्हावे संघाकडून. ऑन साइडला खेळून काढलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील, चेंडूला उचलतील, फेकी करतील. तोपर्यंत सिंगल एकच मिळेल. 13 धावफलकावर. प्रवीण थोडी घाई करायची मित्रा. हॅलो सुरुवातीच्या 3-4 पावलं वाईट बॉल जम्प करतोय आणि त्यानंतर मात्र स्पीड प्रकारतोय. या पद्धतीचा हा रनअप आहे प्रवीणचा, एक वेगळा रनअप आहे. अभि आणि आदित्य. मी मगाशी म्हटलं आदित्य, आता सूर्याचं नाव. तो मात्र ढगांच्या आड लपतोय. थोडा ट्रबल रनअप मध्ये. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर प्रवीण. जास्त वेळ घेतला जातो मित्रा, थोडा वेळ वाचवा. लख प्रकाशामध्ये आपल्याला फायनल खेळवायचं आहे. यावेळी मात्र बॅटच्या अतिशय जवळून चेंडू निघून गेलाय. मी तर म्हणेल बाल बाल बच गए. 2 षटकं संपली. 2 षटकांचा खेळ. 14 धावा 7च्या सरासरीनं. 23 ची गरज आहे अजूनही. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 23 ची गरज. समीकरण सोप. दोन षटकं होतील आमच्या न्हावे व्हिलेज एंडनं. रणनीती शॉर्ट मीटिंग. हॅलो 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 ऐका ना अनिकेत थोडा गेन दे ना. शिवतेज न्हावे संघाला आपल्या होम ग्राउंडवर 2 षटकं पाहता पाहता निघून गेली. 14 धावा धावफलकावर आतापर्यंत अंकित झाल्यात. इथून पुढे 12 चेंडू शिल्लक आणि विजयाचं समीकरण जाऊन पोहोचलंय 23 धावा. 23 फ्रॉम 12. पाहूया नावेगाव एंड. नावेगावचं काय नशीब उजळतं का, कारण गावाचा एंड गावाचं मैदान. आदित्य केवळ 2 धावा. अभिजितनं 10 धावा संघर्षमयी केल्या. डगआउट मध्ये आलाय अभि. 11 मिनिटं. 4 मिनिटं शिल्लक आहेत मित्रांनो हे षटक पूर्ण करायला. हे षटक 4 मिनिटात झाले नाही तर 4थ्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये येईल.
टीम क्षेत्ररक्षण करत असताना आंबेगाव या गोष्टीची नोंद घ्या. 11 मिनिटे आपण घेतलीत. चला पंच थोडं लक्ष घाला. गोलंदाज रोशन काय रणनीती आखतो पाहूया. 12 चेंडू 23ची गरज आहे. सामना तसा 50-50 अजूनही आहे. कारण असं म्हणतात क्रिकेटचा सामना माणूस आणि वातावरण कधी बदलेल सांगता येत नाही. 2 दिवसापूर्वी लक्क प्रकाश होता. आज काल आणि आज संपूर्ण ढगांनी कव्हर केलेलं आहे. हाफ ट्रॅकर वाईट बॉल डाऊन द लेग. अवंतची धाव. मित्र अवंतची धाव नको देऊस. चेंडू मारला तरी चालेल पण वाईट बॉल काय करतो माहिती का, एक धावही देतो, एक चेंडू वाढवतो आणि तिसरी गोष्ट फलंदाजाचा आत्मविश्वास देखील वाढवतो. स्ट्रायकर एंडला आदित्य. पाहूया काय विश्वास वाढलाय, आत्मविश्वास वाढलाय. येस ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत. 2-2. चेंडूला थांबवलंय. धावा मिळतील का? 2 तर मिळतील, नक्कीच मिळतील 2. 1 brings 2. मी तर म्हणतोय मोठा फटका देखील कधी 2 धावा देत नाही. मात्र गॅपमध्ये चेंडू ढकलला तर 2 धावा आरामात मिळत असतात. त्यालाच तर टेक्निकल क्रिकेट म्हणतात, क्रिकेटचं तंत्र म्हणतात. हे क्रिकेटचं तंत्र या ग्रामीण क्रिकेटमध्ये काम करत नाही, कारण इथे चौकार षटकार ठोकून दुसऱ्या दिवशीचा स्टेटस पाहावा असं काहीसं आहे. चला टीम आंबेगाव. क्या बात आहे. चेंडू फक्त उडालाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, अंदाज घेतोय, घेतलाय अंदाज, टिपला झेल, संपला खेळ. आदित्य बॅक टू द पवेलियन. धीर तर घ्यावा लागेलच. क्रिकेट आहे, वेट ऑन वॉच. आशिष चाललाय मंद पावलांनी, विचार करतोय. चेंडू शिल्लक राहिले तिथून किती तर 10 आणि विजयाचं समीकरण जाऊन पोहोचतोय ते 20 धावांवर. 27 ऑन स्कोरबोर्ड. स्टिल 17 ऑन स्कोरबोर्ड. 20 रिक्वायर्ड जस्ट फ्रॉम 10 balls. 2 runs फ्रॉम each बॉल. प्रति चेंडूवर 2 धावांची गरज. 200चा स्ट्राईक रेट मेंटेन करावा लागेल. आशिष आणि अभि, क्या बात आहे. चारही बॅटर्सचं नाव अ अक्षराने सुरू होत आहे. आदित्य, अभिजित, अभि आणि आशिष. हो हो जबरदस्त. ओटीटी ओव्हर दी कव्हर. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. चौकार. 4 धावा. मस्त फटका सजवला त्या ठिकाणी. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू गेला. प्रयत्न झाले, शॉर्ट कव्हरला जम्प केलं गेलं, मग तो चेंडू आवाक्या बाहेर. यावेळी चेंडू हवेत. विकेट किपर चेंडू खाली. गडी बाद. आशिष मला वाटतं परत यावं लागेल. गडी बाद. काही गाणी प्ले होतात. आमच्या खेळाडूंना जणू काही डान्स करायला भाग पडतात. प्रेक्षक राजा देखील खुश आहे. म्हणजे खाडे सर देखील अगदी सकाळपासून कौतुक करतात. डीजे अनिकेत. चला जास्त वेळ घेऊ नका. यू आर ऑलरेडी क्रॉसिंग युअर टाइम. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
धावफलकावर 21-16ची गरज. 8-16 प्रति चेंडू 2चं समीकरण सुरू आहे. मॅच कुठे गेलेलं नाही अजून, फक्त थांबून जिंकावं लागेल. आणि गोलंदाजाला देखील प्रेशर आहे प्रेशर मॅच. यावेळी पुन्हा एक क्षेत्ररक्षकाकडे जातोय चेंडू. एकच मिळेल मला वाटतं, दुसरीचा प्रयत्न होणार नाही, कारण त्या ठिकाणी चेंडू हातात आहे. थ्रो कसा करावा मित्र, थेट फेकी करणं गरजेची असते अशा वेळी, कारण बॅटर सज्ज असतात तुमची चूक पाहण्यासाठी. सिंगल आली आहे सुधीरच्या बॅट मधून. अभि आणि सुधीर मोठा फटका खेळणं गरजेचं झालंय. चला वेळ घेऊ नका गोलंदाज आणि बॅटर तुम्ही देखील. हो यावेळी चांगला फटका गॅपमधून चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक येतील, चेंडूला थांबवतील आणि एकच धाव मिळेल. षटक क्रमांक 3 त्या ठिकाणी समाप्त होईल. राईट टाइम आहे. अजूनही एक षटक शिल्लक आहे आणि 14 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 14ची गरज. सहा चेंडू 14ची गरज. गोलंदाजी मार्कवर चेतन. अभी 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 नहीं तो कभी नहीं. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. 14 फ्रॉम 6. पहिला चेंडू कोणत्या पद्धतीने खेळला जाईल सामन्याचा रोख त्या ठिकाणी आम्हाला कळेल. सामना कोणाच्या बाजूने जातोय. 14 धावांची गरज. पहिला चेंडू रोहिल का हल्ला. चेतन टू अभी. अभी ये गेंद चली हवाई सफर और ये लगा सिक्सर. 6 रन. सन्मान्य भगवानजी हरड उद्योजक यांचं शुभागमन आपल्या आयोजकांच्या वतीनं, स्पर्धेच्या वतीनं, ग्रामस्थ मंडळ काकडपाडाच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. जाऊया सामन्याच्या दिशेनं. पहिला चेंडू आणि फेकून दिलाय मिड विकेटच्या बाहेर. षटकार. धावा पाहिजेत किती तर आता 8. चेंडू शिल्लक आहेत 5. 7-5-12 8-5-13 असं काहीच आपले सूत्र आहे. 8 धावांची गरज. 5 चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडूवर मोठा ब्लास्ट. 6 आल्यात. अभी. चेतन कमबॅक करेल का. कट केला. सेन्सिबल क्रिकेट. दॅट इज कॉल्ड सेन्सिबल क्रिकेट. गॅप मध्ये चेंडूला ढकललाय. 2 घेतल्यात. येस मानलं तुला अभि. या ठिकाणी दत्ताजी कापडी यांचं देखील शुभागमन झाले. सहर्ष मनपूर्वक स्वागत. याला म्हणतात ना मित्रांनो सेन्सिबल क्रिकेट. माहिती आहे गॅप मध्ये ढकललाय चेंडू. 2 मिळाल्या. विजयाचं अंतर कमी झालंय. इथून पुढे फक्त 6 धावांची गरज. चेंडू शिल्लक 4. येईल का दबाव. होईल का अपसेट या मॅच मध्ये. स्ट्रेट डाउन द ग्राउंड. स्ट्रेट ड्राईव्ह. 1 घेतली. 2ही पूर्ण केल्या. कलेक्शन चांगलं नाही मात्र या बॅटरचं शॉट सिलेक्शन खूप चांगलं होतं. आणि पुन्हा 2-3 चेंडू. विजयासाठी फक्त 4 धाब्यांची गरज. सामना कशा पद्धतीने जिंकावा. एक जबरदस्त
टेम्पलेट तयार केलं टीम न्हावे संघानं. शिवतेज न्हावे होम ग्राउंड आहे. चप्पा चप्पा जानते हम. या मैदानावर काय कुठे आहे, चेंडू कुठे पडल्यावर कुठे फिरतोय हे सगळं काही माहिती आहे टीमला. आणि म्हणूनच तर वेट ऑन वॉच खेळतायत, थांबून खेळलेत. पहिलं षटक टाईट राहिलं होतं सुरुवातीला, मात्र कोणती गडबड नाही, हडबड नाही. ओ यावेळी झालाय घात. येस, घाई झाली. नॉन स्ट्रायकर एंडला पाहिलं नाही चेंडू कुठे आहे आणि विकेटचं पतन झालंय. विकेट 2 चेंडू आणि 4 ची गरज होईल का? हाय व्होल्टेज सध्या तरी सामना जनरल वॉर्डलाय. हा जर डॉट आला ना तर ICU मध्ये शिफ्ट करावं लागेल, कारण एका चेंडूवर 4 येतील आणि मग दडपण येईल का? तुषार थोडा बन हुशार, कारण 2 चेंडू आणि धावा पाहिजे 4. इक्वेशन तर सोपं आहे पण सोडवावं लागेल. कारण क्रिकेट आहे, कधी बदलेल सांगता येत नाही. अगदी इझी वाटतंय पण आम्ही क्रिकेटमध्ये सोपे झेल सुटताना पाहिलेत. कठीण झेल तर चाळ पकडले जातात. 4 धावांची गरज आहे. 2 चेंडू शिल्लक. त्यातला पहिला येतोय चेतन 2 अभि सफल आणि गॅप मध्ये ढकल नाही. एक घेतली, दुसरीचा प्रयत्न आणि 2 मिळतील. काय चपलाई आहे तुषारची, अगदी चित्त्याच्या वेगानं. कंपल्सरी चेजिंग, कंपल्सरी ड्रेसिंग, चेज करावं लागेल. चेज मास्टर अभि 14 धावा वैयक्तिक या स्कोर कार्डवर 35 झाल्यात. या चेंडूवर आल्या पाहिजेत 2. 1 विजय होणार नाही, मग 2 विजयी होतील. समोर चेतन दडपणात आलाय. 1 चेंडूवर किती तर 1च खर्च करायची आहे. मग इकडे अभि विनिंग शॉट घेईल का? 14 तर आल्यात बॅट मधून. मित्र या 2 आल्या बॅट मधून तर या मॅचचा शिल्पकार होशील. पण जर समोरून जर 1च दिली तर मात्र सामन्याचे सगळे पारडे ते टीम आंबेगावच्या बाजूने झुकेल. पाहूया काय घडतंय. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन. क्रिकेट इज अ गेम ऑफ कम्प्लीट अनसर्टनिटी अँड क्रिकेट इज गेम ऑफ इमोशन्स. कोण इमोशन होल्ड करेल, कोण भावनांवर आवर ठेवेल. दोन्ही संघांच्या डगआउट मध्ये धड 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 आणि ही धडधड अभि काय प्रेशर फील करतो त्या ठिकाणी त्यावर डिपेंड आहे. कोणत्या प्रकारचा चेंडू फेकला जाईल, कोणत्या प्रकारचा फटका खेळला जाईल. पाहूया काय होत आहे. आलाय चेंडू, झालाय सुरू रनअप. चेतन 2 अभि 2 रिक्वायर्ड जस्ट फ्रॉम 1. पंच जास्त वेळ ठेवू नका गोलंदाजाला. That's called the game of emotions. Short selection चुकले मित्र. अभी चिड़िया चुप गई खेत, अब पछताने से क्या फायदा. फटका जोरात घ्यायचे या चेंडूवरचा. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम आंबेगाव. किशोरजी पांडुरंग गायकवाड उद्योजक नंदू माडसे यांना विनंती करतोय आपण हा शुभ सन्मान करायचे. किशोरजी पांडुरंग गायकवाड. चला टीम्स, दोन्ही टीम्स आपण बाहेर या यांचे करा. आणि टीम खानिवरे जस्ट आपण जा. हा कॅमेरा प्लीज. लाईव्ह स्ट्रीमिंग कॅमेरामॅन